मुलांच्या टिफिनसाठी झटपट वांग बटाट्याची भाजी रेसिपी दाखवणार आहे। बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागते। तर इथे मी 2 वांगी आणि 3 बटाटे चिरून घेतलेले आहेत उभ्या आकारात। काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवले। गॅसवर कढई ठेवली। आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 ते 2.5 पळी तेल। आता तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकले आणि कढीपत्ता टाकलेला आहे। आता आहे ना कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय। आता लाल तिखट पण टाकायचं आहे, पण तेल गरम झाले, मसाला करपू नये म्हणून मी लगेचच वांग बटाट्याच्या फोडी टाकल्या आणि आता अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। म्हणजे 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकले आणि लगेचच वांग बटाट्याच्या उरलेल्या फोडी सुद्धा टाकून लगेच परतून घ्यायचे, म्हणजे मसाला करपत नाही। आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आहे ना वरनं आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकत आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आवडीनुसार टाकायचा, कमी जास्त जसा आवडेल तसा। आणि आता आहे ना पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये, पण खूप जास्त पाणी नाही टाकायचं कारण आपण सुक्की भाजी बनवतोय। फक्त वांग बटाटा शिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे। तर पाणी टाकून मी उकळी आल्यानंतर झाकण ठेवलं आणि मग शिजवून घेतलेली आहे भाजी। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बनवायला अगदी सोपी आहे, चवीला खूप छान लागते। मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।